काय दिले बघा, अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे UCMI. इज इट राईट? ऑफ रेडियस π/2 मीटर. बरोबर. इट मेक्स x revolution in time t. X revolution is how much time? T. Its tangential velocity विचारलंय. बरोबर. As when particle is moving along a circular path, it always try to move along a tangent. ही tangential velocity. बरोबर. इज इट राईट एव्हरीवन? मग ह्या वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय आहे? वन रेव्होल्युशन ज्यावेळी कंप्लीट करतोय त्यावेळी डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय एस सर्कम्फरन्स डिवाइड बाय टाइम पिरियड. म्हणजे ऍक्च्युअली फॉर्म्युला काय याचा? 2πr बाय टाइम पिरियड टी. बरोबर. हा फॉर्म्युला आहे व्हीचा. टँजेन्शियल व्हेलॉसिटी. क्लिअर? घेतलाय आपण. बट ह्या प्रॉब्लेम मध्ये किती रेव्होल्युशन म्हणलेत? एक्स. मग सांगा, वन रेव्होल्युशनला एस जर 2πr असेल तर एक्स रेव्होल्युशनला किती असेल? क्रॉस मल्टिप्लाय किती असणार? एस एस फॉर एक्स मी असं म्हणतो, एस फॉर एक्स रेव्होल्युशन्स. सो एस फॉर एक्स रेव्होल्युशन किती आलं? एक्स इंटू 1 इज इक्वल टू एक्स इंटू वॉट? 2πr. सॉरी, 1 इंटू वॉट? एस एक्स. मग एस एक्स किती आलं? एस एक्स इज एक्स इंटू वॉट? 2πr. बरोबर आहे. तर ह्या केस में रेडियस किती दिले? बस ह्या केस में रेडियस किती आहे? व्हेरी गुड. π/2 इज अ रेडियस. बरोबर आहे ना? रेडियस π/2 आहे ना? टू गेट कॅन्सल. मग एक्स एस एक्स किती आलं? इट इज एक्स इंटू वॉट? पाय स्क्वेअर. आणि ह्या रेव्होल्युशनला टाइम किती दिलाय ती? टी. आणि त्यामुळे वेलॉसिटी येणार टँजेन्शियल एक्स एक्स बाय टी ह्या केसमध्ये, विच इज एक्स पाय स्क्वेअर डिवाइड बाय वॉट? पाय स्क्वेअर. हे 2 आहे. ऑप्शन कुठलं आहे बरोबर आहे बघा. मग एक्स पाय स्क्वेअर बाय टी म्हणजे ऑप्शन इज पी. अंडरस्टूड?